नमस्कार मंडळी. यावर्षी गणपती लवकर येतात आणि सगळेजण आतुरतेने वाट बघतात आणि आतापासूनच गणपती बाप्पाच्या तयारीसाठी गणेश भक्तांची धावपळ मार्केटमध्ये चालू आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरचा गणपती कोंड सुंदर असला पाहिजे, म्हणून कित्येक लोकांनी गणपती बाप्पा येण्याच्या आधीच स्वप्न बघून ठेवलेले असतात की तो कोणत्या वाहनावर असला पाहिजे, त्याचा फेटा कोणता असला पाहिजे, धोती शाल कोणत्या रंगाची असली पाहिजे, डायमंड वर्क कसा असला पाहिजे. ही सगळी स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मी आली आहे लालबागमध्ये, इथे प्रसिद्ध मूर्तिकार अनंत बंगाल यांच्या कारखान्यामध्ये. आणि हा कारखाना चिंचपोकळी स्टेशनवरून बाहेर आल्यावर तुम्हाला ब्रिज लागेल. ब्रिजवरून खाली उतरल्यावर तुम्ही सरळ पुढे गेल्यावरती गणेश टॉकीज दिसेल. तिथून तुम्ही एकदम सरळ गेल्यावरती श्री गणेश आर्ट हा कारखाना तुम्हाला दिसेल. हा दुकानामधला राज आहे आणि हे सगळं तो हँडल करतो, तर तो आपल्याला पूर्ण गणपतीची माहिती सांगेल. राज, मला सांग ना आधी, आपल्या दुकानामध्ये किती फुटापर्यंत गणपती भेटतात? छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहे. 1 फुटाचे पण भेटतील, 1.5 फुटाचे पण भेटतील आणि 2 फुटाचे पण भेटतील. डेकोरेशन सकट पण आहे आणि विदाउट डेकोरेशन पण आहे. अच्छा. मला जसं पाहिजे तसं काम पण करून भेटेल. अच्छा, ही जी आता मूर्ती मी बघते, तर हे जसं क्लायंट नुसार तुम्ही पूर्ण डेकोरेशन करतात का? तर हे धोती वर्क वगैरे हे सगळं क्लायंट नुसार, म्हणजे जसं त्यांना वाटतं त्यानुसार तुम्ही करता की स्वतःच्या मनाने पण करता? त्यांच्या हिशोबाने करतो आणि आमच्या हिशोबाने पण करतो. तुम्हाला जसं आवडेल तसं करून देतो. अच्छा, हे पूर्ण असं धोती वर्क आहे का हा सगळं? येस. अच्छा, हे डायमंड वर्क वगैरे सगळं इकडे केलं जातं. हा. अच्छा, आणि ते काय प्राइस आहे? छोट्यापासून 2,000 रुपयापासून स्टार्ट होते. लास्ट प्राइस 7,500 8,000 आहे. अच्छा. छोट्यामध्ये मीडियम साईज मध्ये घेतलं तर 7,000 आहे, 6,500 आहे. या हिशोबाने तुम्हाला प्राइस भेटते. ओके. आणि आपली मूर्ती कोणत्या कोणत्या मूर्ती अवेलेबल आहे आता? इथे प्लॅस्टरची पण मूर्ती आणि मातीची प्लास्टर मूर्ती. आणि माती दोन्ही अवेलेबल आहे. अच्छा. आणि आमच्याकडे तुम्हाला फिनिशिंग काम A1 क्वालिटी भेटणार. माझ्याकडे कोकणातले पण गणपती आलेले आहे. हे बघा, इथे कोकणाचे गणपती आहे. हे का? पेंटिंग काम, shooting काम. हे सगळं कोकणामधून ऑर्डर आली आहे का तुम्हाला ही हे गणपतीची? कोकणातून आहे. अच्छा, म्हणजे कलर काम पासून ते डेकोरेशन पासून, डायमंड वर्क पासून ते धोती वगैरे, फेटा, हे सगळं इकडेच केलं जातं. इकडेच केलं जातं. अच्छा. ही मूर्ती पेन वरनं आली आहे. कोरी मूर्ती येते. आम्ही याला पेंट करतो. आमची पेंटिंग आहे. आमच्या डोळ्यांचे काम बघा. हा आमचा खातूचा पेंटर येतो जो चिंतामणीला डोळे काढतो. आणि असेच जेवढ्या आता तुम्ही दुकानात बघितल्या आहेत ना, ही कोरी मूर्ती, अशी सगळ्या अशा कोरी मूर्ती त्यांनी आणल्यात पेनवरून. आणि इथे मूर्ती आणून ते कलर काम वगैरे, हे सगळं कलर काम, हे तुम्ही डायमंड वर्क वगैरे बघताय, डायमंड वर्क, हे रेखीवपणा डोळ्यांचा. परत काही काही मूर्तींना तुम्ही आता हे धोती बघितलं, फेटे बघितले, हे सगळं इकडेच केलं जातं. हे बिलकुल रेडीमेड इथे मूर्त्या भेटत नाहीत. तुम्ही आता आजूबाजूची दुकानं बघाल तेव्हा ते काय करतात, पेनवरून रेडीमेड आणतात आणि आपल्या दुकानात ठेवतात आणि डायरेक्ट सेल करतात. पण हे खूप वर्षांपासून हे गणेश आर्ट म्हणून दुकान आहे. फेटा बघा, एकदम युनिक स्टाईलचा त्यांनी केलेला आहे. एकदम क्रिएटिव्ह काम त्यांनी केलेलं आहे. हे डायमंड वर्क, हे सगळं त्यांनी हाताने केलेलं आहे. इकडची गणपतीची तुम्ही फिनिशिंग बघा, एकदम असं उठावपणा, असं जिवंतपणा दिसतो प्रत्येक मूर्तीमध्ये. हा जो फेटा आहे, हे धोती कलर आहे, हे सगळं क्लायंटच्या आवडीनुसार केलं जातं. काही काही क्लायंट लोक तर असे बोलतात की तुमच्या आवडीनुसार करा, कारण की हे इतक्या वर्षापासूनचं दुकान आहे ना. आता ही जी मूर्ती आहे ना, ते क्लायंट आहे, त्यांनी सरळ सांगितलं की तुमच्या आवडीनुसार तुम्ही काम करा, आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर ह्यांनी स्वतःच्या मनानेच हे धोती काम केलेलं आहे, डायमंड वर्क केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ही जी मशीन आहे ना, हे कॉम्प्रेसर आहे आणि ह्याच्यावरती आहे ना, हा गन अटॅच आहे. ह्याच्यामध्ये ना कलर भरला जातो. ठीक आहे, ह्याच्यात कलर भरला जातो. प्रत्येक मूर्तीला जेव्हा ते कलर करतात, ह्या गन मध्ये भरतात कलर आणि ते स्प्रे केलं जातं आणि ही त्याची मशीन आहे. तर या मशीनने पूर्ण गणपती मूर्तीवर कलर काम केलं जातं. आता ही जी मूर्ती बघताय, ह्याचं फिनिशिंग बघताय,
हे सगळं इकडे केलं जातं. ही एकदम सिंपल आहे, पण किती रेखीव आहे बघा. असं वाटतं जिवंतपणा दिसतो या मूर्तीमध्ये. त्याचे डोळ्याचं काम बघा. बुकिंगची सुरुवात सुरू पण झाली आहे. ऑलमोस्ट अर्धे गणपती बुक पण झाले आहे. तुम्ही पण लवकर श्री गणेश आर्ट या कारखान्यात जाऊन तुमच्या आवडती गणपती बाप्पाची मूर्ती बुक करा. आणि श्री गणेश आर्ट या कारखान्याचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेला आहे. तुम्ही नक्की बघा. तुम्हाला हा व्लॉग कसा आवडला कॉमेंट्स करून नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्लॉगमध्ये नक्की भेटूया. बाय बाय.